आला आला रुकवत त्यात रुपये होते 12. ईन मागती हाराडेरा तिथं 1 रुपया खरचला. रुपये उरलं 11. ईन मागती बकरा तिथं 1 रुपया खरचला. रुपये उरलं 10. ईनीला करणी पहा तिथं 1 रुपया खरचला. रुपये उरलं 9. ईन मागती गहू तिथं 1 रुपया खरचला. रुपये उरले 8. ईन मागती या वाट तिथं 1 रुपया खरचला. रुपये उरले 6. ईन बाईची करणी पहा तिथं 1 रुपया खरचला. रुपये उरले 5. ईन मागती या माच तिथं 1 रुपया खरचला. रुपये उरले 4. इनीचं आलं ज्वार तिथं 1 रुपया खरचला. रुपये उरलं 3. इनीची आली भन तिथं 1 रुपया खरचला. रुपये उरलं 2. इनीचं आलं कोण तिथं 1 रुपया खरचला. आता रुपया उरला योग. इनीचा आला ल्योक आणि मग तिथं 1 रुपया खरचला. असं रुपये 12च्या 12 आटले. मग मातूर युवाय पावणं राग राग उठलं. युवाय गेलं 15. रुपये आणलं 15. 15 रुपयाची आणली ठुशी. इनीबाईच्या मनाची झाली खुशी. आणिक मग बाईसाहेब आल्या मांडवापाशी आणि श्वास भराया गेल्या बाबल्यापाशी. अशातली एखादी नको रे बाबा हुडकूस. शेवंती अक्कांनी हसत हसत श्रीपतीजवळ राधिकेच्या लग्नाची गोष्ट सहज काढली. त्याला ही विहीनबाईची भानगड ऐकून फारच हसू आले. त्यामुळं राधिकेची आई कमळाबाई या बहीण भावाच्या पुढ्यात भाजलेल्या शेंगा आणि भातवडी देत म्हणाली, ह्यासनी कशाला सांगता दिवाण साहेब, तुम्ही मस्त खंबीर हायसा. तुमची भाची आणि तुम्ही आपलं काय बी बघून घ्या. चांगलं म्हणजे वाईटाची धनीन मी आणि तुम्ही सगळी नामानिराळी. तसंच झालं असतं, पर देवानं तुमची कूस उजवाय हवी होती. नशीब न ग. कमळाबाई अगदी सहजकत्या बोलून गेली. तिचं म्हणणं होतं की शेवंती अक्काच्या मुलाला आपली मुलगी देऊन जुना सोयीर संबंध नव्यानं घट्ट केला असता. पण शेवंती अक्कांना आपल्याला मुलबाळ नसल्यानं ती टोचून बोलली. या भावनेनं भलताच राग आला. त्या रागाच्या भरात त्या फाड दिशी बोलून गेल्या. लई हिनवलं म्हणजे शानपण दिसतं का काय माणसाचं. त्या परास आमच्या संसारात तुम्ही मधी नग म्हणून सल्ली. आणि फणकाऱ्यानं उठून आत गेल्या. बिचारी कमळाबाई भलतीच ओशाळली. आपण बोललो काय आणि त्याचा परिणाम झाला काय याचा पडताळा मनाशी घेताना तिला चांगलाच पस्तावा झाला. ती आचारी विचारी होऊन बसली. शेवंती अक्कांना माहेरी आणलं त्याच वेळी आजोबांनी कमळाबाईला श्रीपतीच्या देखत बजावलं होतं. हिला एका अक्षरानं बोलशील तर जीभ हासडून टाकीन. हे घर मी जित्ता हाय तवर माझं हाय. इथं कोणाच्या बाची मिजाज चालणार नाही. माझी लेक काय करील ते गुमान खपून घेत जा. आणि त्याला श्रीपतीनंही दुजोरा देत म्हटलं होतं, अक्का म्हणजे मोठा भाऊच हाय माझा. आम्ही दोघं बी या इस्टेटीचं मालक. तिला विचारल्या बगर पान हलायचं नाही घरात. तिच्या काळजाला धक्का लावील तो दुसऱ्या रक्ताचा. कमळाबाईनं शेवंती अक्काचं मन दुखावलं म्हणून श्रीपतीच्या अंगाचा भडका उडाला. त्यात शेवंती अक्का फणकाऱ्यानं निघून गेलेल्या पाहताच कमळाबाईकडे संतापून पाहत म्हटलं, हा इकडचं थोबाड तिकडं होईल अशा बडबडीनं. गप हाय तवर हाय. गुमान पाया पड जा तिच्या चुकी झाली म्हणून. आणि तोही शेवंती अक्काच्या मागोमाग आत निघून गेला. शेंगा आणि भातवडी जाग्यावरच राहिली. तोंडातला घास काढून घेतल्याचं दुःख कमळाबाईला झालं. आजोबांना हे कळलं तर डोक्यावर केस राहणार नाहीत इतका बेदम मार बसण्याची शक्यता होती. हे तिच्या ध्यानात येताच ती धावत नंदेकडे गेली आणि शेवंती अक्काच्या पायावर लोळण घेत म्हणाली, चुकू नये ते चुकलं. पोटात घाला चुकी आणि पदरात घ्या. माझा आईबा ह्या घरात तुम्हीच. वहिनी, शेवंती अक्का गहिवरल्या. त्यांनी भावजईला पोटाशी धरली आणि मनसोक्त रडून घेतलं. त्या रडण्यानं पोटातली आग शांत झाली. मनाचा कड ओसरला. हलक्या आवाजात भावजईशी कानगोष्टी करताना तिचं तोंड आपल्यासमोर दोन्ही हातांनी धरीत त्या म्हणाल्या, पोटजाळ लई वंगाळ. एखादं तरी पोर झालं असतं तर नसता जीव एवढा खाल्ला. माझं नशीब फुटकं आणि तुझी चुकी कसली. तुझ्या तोंडानं नशीब बोललं वहिनी. त्यामुळं कमळाबाईचा जीव खाली पडला. आपल्या पदरानं नंदेचे डोळे पुशीत ती एवढंच म्हणाली, तुमच्या शब्दाशिवाय उतरंडीचं गाडगं उतरलं नाही का चुलीवरच्या तव्यात भाकरी टाकली नाही म्या. असं असताना नशिबाची गोष्ट का काढता. आम्ही हाय नव्ह तुम्हासनी. माझी पोरगी तुमचीच हाय म्हणा. लहानपणापासून तुमच्याच वट्यात वाढली ती. आणि स्वयंपाकघरात निघून गेली. पण शेवंती अक्काच्या मनाची अस्वस्थता तिच्या या बोलण्यानं अधिकच वाढली.
दोन्ही हातांनी आपलं तोंड पुशीत आणि दंडावरच्या चोळीत खोचलेला रुपया 1.5 रुपया नीट दुमडून बसवीत ती स्वतःशीच म्हणाली, नुसतं समजून नात्याची ताण भागत असती म्हणजे दुनियातली लई माणसं नशिबवान ठरली असती. राधी माझी हाय, पण नुसती म्हणायला. तिचं रगात माझ्या रक्तानं वाढलं नाही. माझ्या मनाची शांती होईस्तवर तिनं माझं थान वडलं नाही. आणि 9 महिन्याचं तिचं वजं माझ्या कुशीत बाळगलं नाही. आणि माझा तिच्यावर काय हाक. तिचं लगीन केलं तरी येईन इवाई यांची. मी आपली उठाठेवीची मालकीन. जन्माला कष्ट लगीनगाड बांधूनच आलंया जसं काय. कुणाचा भाऊन कुणाची भावजय. बाबांची मर्जी हाय तवर तळहातात झेलतीयात. आणि उद्या ही सावली मावळली की घराच्या बाहेर हो म्हणाय बी कमी करायची नाही. क्षणभर शेवंती अक्का आपल्या दुःखाच्या गोष्टीत चूर होऊन गेल्या. पण मग थोड्या वेळातच त्यांच्या मनात आशा डोकावली. राधी आपली काय आणि आपल्या भावाची काय सारखीच. लेक नसली तरी भाची तरी हाय आपली. लेकीचं कोण बी करल मोहरवून. पर हिचं म्या केलं तर 4 माणसं म्हणत्याती की आत्तीची माया लय खुळी. ते काय नाही. पोरीला चांगला शिकलेलाच नवरा करायचा. इकडची काडी इकडं करायला नको माझ्या पोरीला. डोळ्यात कसं सुखा समाधानाचं पाणी नाचलं पाहिजे तिच्या. त्यामुळं त्यांनी अगदी समाधानानं राधिकेला हाक मारली, पोरी इकडे ये बघू आईच. काय ग. आत्याबाईची हाक कानावर जायचा अवकाश की हातातलं पुस्तक बाजूला फेकून राधिका तिथं येऊन पोचली. शेवंती अक्कांनी तिला जवळ घेतली आणि विचारलं, पंचीम येईल आता. तुला लुगडं कसलं आणू ग. काही नको मला जा. सारखी रागावतेस नि कशाला पाहिजे लुगडं. राधिका थोडी फुरंगटली. शेवंती अक्का हसल्या आणि म्हणाल्या, खुळी तर नवस. तू म्हणशील तसला आणीन. मग तर हाय का नाही. काही नको. पंचीम खेळायला मी आता परकरी चोळीतली मुलगी थोडीच आहे. उठता बसता लहान आहेस का लहान आहेस का म्हणून दम भरतेस मला. मोठेपणाचं सुख तरी भोगू दे ना पुरतं. मोठं झालं की काळीच गुंडाळून ठेवावं लागतं हे कळू दे की मला चांगलं. तोंडाला येईल ती बडबड करून राधिका तिथून निघून गेली. आणि त्याच क्षणाला आपल्या खोलीत येत मास्तर स्वतःशीच म्हणाले, वय वाढेल तशी माणसाच्या हृदयाची ही वाढ होत असली पाहिजे. आपल्या एकाकी जीवनात कुणीतरी हक्काचं यावं असं याच वेळी कुणीतरी कानात कुजबुजत असलं पाहिजे खास. मास्तरांना त्यावेळी राधिकेची तीव्रतेनं आठवण झाली. त्या क्षणाला ती जवळ असायला हवी होती हा मोह टाळणं त्यांना अनावर झालं. एका शब्दानं की क्षणाच्याही वेगळ्या वागण्यानं तिला अगर तिच्या माणसांना कधीही दुखवलं नसताना राधिकेच्या आजोबांनी, आमच्या पोरीच्या वाटेला जाशीला मास्तरा तर याद राखूनच, असा दम का भरावा हे त्यांना कळेना. त्यांनी त्यांच्याकडे खुलासा विचारला तर म्हातारा म्हणाला, दूध कुळा नाही दमी. तुझ्या परास लय पावसाळं बघितल्यात आणि मला विचारतोस होय या गोष्टी. लय बोलत नाही मी. पर कवा येळ आली तर मात्र इंगा दाखवल्या बिगार राहणार नाही. मास्तर समंजस होते. शिक्षणामुळे येणारा शहाणपणा त्यांच्या ठाई आला होता. वेळ प्रसंगी अशा माणसाच्या तोंडाला लागून जीवावरचा प्रसंग ओढवून घेण्यापेक्षा गप्प बसण्याची माणुसकी त्यांना माहीत होती. आणि म्हणूनच तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतलेला दिसतो आहे. या पलीकडे ते काही न बोलता शाळा सुटल्यावर सरळ घरी परतले होते. पण त्यांना वेड्यासारखं झालं होतं. त्यांच्या मनाला ही गोष्ट फार लागली होती. आपल्याला कुणी नाही. आपण गरीब आहोत म्हणून जर कोणी उगाच असं काही बोलायला लागलं आणि आपल्या स्वाभिमानाला धक्का पोचला तर मात्र शेराला 1.25 शेर असल्याची चुणूक दाखवण्याची हिंमत आपल्याही मनगटात आहे. मास्तर स्वतःशीच मोठ्यानं बोलले आणि कोट काढून ठेवून त्यांनी गार पाण्यानं आपलं तोंड धुतलं. मनाची अस्वस्थता वाढली की अलीकडे राधिकेचा शब्द कानावर पडून मन शांत व्हावं असं मास्तरांना फार वाटत असे. आणि तसं वाटलं की मग ती स्वतःशीच म्हणत, याचा अर्थ बायको होऊनच ती माझ्याकडे आली पाहिजे असं नाही. मैत्रीण म्हणून आली तरी समाधान आहे. पण का कोण जाणे, तेवढ्यावरच त्यांचे विचार थांबू शकत नसत. त्या दिवशी तिच्या डोळ्यात तरारलेलं पाणी त्यांच्या नजरेसमोर येई आणि मग ते कासावीस होऊन जात. शकुंतलेसारखी खट्याळ मैत्रीण संगतीत असतानाही ज्या अर्थी राधिकेच्या काजळकडा ओलसर झाल्या त्या अर्थी तिला विशेष दुःख होत असलं पाहिजे. या कल्पनेनं त्यांच्या काळजात चर्र होई. त्यांना वाटे राधिकेला जवळ घ्यावी आणि म्हणावं, मी असताना तुझ्या डोळ्यात पाणी कसं. पण ते शक्य होत नसे. कधीच शक्य न होणारी ती गोष्ट होती.
त्यामुळे ते वेड्यासारखे एकटेच तासनतास विचार करीत. राधिकेनं आपल्याजवळ मन उघड करायला हवं म्हणून त्याच्या ओठावर एखादी दुसरी काव्यपंक्ती घोळू लागे. का मौन तुझे गे सांगना, साजणी कर उघड मनीच्या खुणा. पण तरीही त्यांचं मन हलकं होणं कठीण जाई आणि आज तर या सगळ्या मर्यादा ओलांडून त्यांचं मन धावत होतं. राधिकेजवळ आपलं मन उघड करायची इच्छा त्यांच्या मनात विशेषत्वानं डोकावली होती. कसल्या तरी भलत्या विचारानं त्यांच्या मनाला लागलेली हुरहुर काही केल्या बाजूला होत नव्हती आणि म्हणूनच आपल्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवीत कुठेतरी लांबवर पाहत ते पुटपुटले. राधा, बायकांच्या भावनांना आसवांची झालर मिळते, पण पुरुषांच्या भावनांना आतल्या आतच घुटमळल्याशिवाय मार्ग नसतो. तुझ्याप्रमाणे माझ्या दुःखाला वाचा फुटली नाही याचा अर्थ मी तुझ्यापासून दूर निघालो असा मात्र करून घेऊ नकोस. वाऱ्यानं लोटलं गेलेलं खिडकीचं दार नीट उघडीत राधिकेनं बाहेर नजर टाकली. तो मुसळधार पाऊस पडत होता. रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं. आभाळ फुटल्याप्रमाणे सरीवर सरी कोसळत होत्या. रस्त्यावरचं माणूस दिसू नये इतकी झिम्मड पावसानं उडवली होती. पन्हाळी खालच्या पाण्याखाली हात धरताना राधिकेच्या मनात आलं, या पावसात खुशाल भटकावं आणि डोकं शांत शांत करून टाकावं. वाटलं मनाला बरं तर खुशाल खळखळत्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर पुढं पावलं टाकावीत. दूर दूर जाऊन मास्तरांना अखेरचं पत्र लिहावं, त्यांचा कायमचा निरोप घ्यावा. सगळ्यांचाच अखेरचा निरोप घेऊन टाकावा म्हणजे ही बोलणी तरी नकोत उठता बसता खायला. पण ते अशक्य कोटीतलं होतं. याची कल्पनाही लगेच मनात डोकावल्यामुळं पावसाचं गार पाणी डोळ्यावरून फिरवीत ती मागं सरकली. डाव्या बाजूच्या आरशात तिला आपलं प्रतिबिंब दिसलं. तिचा उजवा गाल बराच सुजला होता. आजोबांनी रात्री दिलेली थप्पड पाची बोटांच्या साक्षीनं तिथं उमटली होती. त्यांच्याशी नुसती बोलले तर हा एवढा भयंकर गुन्हा झाला आणि त्यात मी एकटी असते तर एक असू द्या. शकी बरोबर असताना देखील इतकं गैर वाटलं यांना. मग एकटी दुकटी त्यांना भेटले असते तर यांनी गोळीच झाडली असती माझ्या अंगावर. राधिकेच्या डोळ्यातून पोटातलं दुःख गळू लागलं. तिच्या काळजात आगडोंब उसळून गेला. कुणीतरी आजोबांना सांगितलं की राधिका आणि मास्तर बोलत असताना पाहिलं म्हणून, आणि त्या माणसाच्या चोंबडेपणावर भलताच संशय मनात येऊन आजोबांनी तिला जोराची थप्पड लगावली होती. एवढंच नव्हे तर पाऊस पडत होता तरीही दरादरा ओढीत दरवाजाजवळ आणून त्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला होता. कमळाबाईनं सासऱ्याला गळ्याची शपथ घातली म्हणून काठीचा मार चुकला, नाहीतर राधिकेचं सारं अंग म्हाताऱ्यानं फोकळून काढलं असतं. एवढी मला आपल्या पोटात चिरून बसवायला निघालेली आत्याबाई रात्री मात्र अर्धांग वायू झाल्यासारखी जागची हल्ली सुद्धा नाही. आग लागू दे त्यांच्या मायेला. राधिकेला हुंदका आला. मायेची सारी माणसं आपल्यावर उलटल्याचं दुःख तिला अनावर झालं. कशासाठी जगायचं? तिच्या पुढं मोठा प्रश्न उभा राहिला. आभाळ फाटून कुठेतरी गडप झालं तर उत्तम. या कल्पनेला कवटाळून धरायला ती उतावीळ झाली. पण माझ्यासाठी म्हणून तुम्हाला एखादं तरी गाणं शिकवावं लागेल. मास्तरांचा हा निरोप तिच्या मनाला स्पर्श करून जाताच ती पुटपुटली. तुमच्या पायी कितीही यातना सोसाव्या लागल्या, जन्मात न खाल्लेला मार खावा लागला आणि प्रत्येक जण मला शिव्या देऊ लागलं, तरीही तुमच्याबद्दल मात्र अनादर वाटत नाही. उलट वाटतं ही माणसं मायेच्या दृष्टीनं दूर दूर निघाली असली तरी तुम्ही, होय तुम्ही मात्र जवळ येत चालला आहात. खरंच का तुमच्याशी बोलणं पाप आहे ही माणसं समजतात त्याप्रमाणे? मास्तरांची आठवण येताच राधिकेला किंचित बरं वाटलं. सुजलेल्या गालावरचे अश्रू हलक्या हातानं पदरानं टिपीत तिनं विचार केला. मास्तरांशी आपण बोललो, त्यांच्याबरोबर गावाहून आलो, त्यांचं आपणाला पत्र आलं, निरोप आले, पण कधी काही वावगं दिसलं नाही. चुकूनही आपल्याबद्दल त्यांनी ही माणसं समजतात तसली भावना व्यक्त केली नाही. किती शांत आणि नम्र माणूस, किती हुशार आणि समंजस. पण मास्तरांचे गुण तिच्या मनात भरून उपयोग नव्हता. ते गरीब होते, त्यांना कुणी मायेचं माणूस नव्हतं. हा मोठा शाप त्यांना भोवत होता. आजोबांना आणि शेवंती अक्कांना याच गोष्टी बोचत होत्या. अगं पण मी कधीतरी म्हटलं आहे का कुणाजवळ मला त्यांच्याशी लग्न करायचं आहे म्हणून? उगाच का डोक्यात राग घालवून घेतली या लोकांनी? जवळ शकुंतला आहे याच भावनेनं राधिका मोठ्यानं आणि चिडून बोलली. पण त्यावर शकुंतलेचं उत्तर न आल्यामुळं मग तिच्या ध्यानात आलं की ती जवळ नाही.
तरी पण खिडकीतून बाहेरच्या पावसाकडे पाहत तिनं त्या पावसाच्या थेंबाच्या संगतीत निरोप धाडलाच. शके, आता तू जवळ हवी होतीस. मला तू कुशीत घेऊन कायमचं झोपवायला यायला हवं होतंस. ये, कुठंतरी लांब लांब मला जवळ घेऊन जा. जिथं कुणी नसेल तिथं तू नी मी जाऊया. तू तरी मला झिडकारू नकोस. होय, मास्तर नी तू, तुम्ही दोघांनी मला कायमचं जवळ केलं पाहिजे. तेवढ्यात कमलाबाई चोर पावलांनी वर आली. पोरी, इकडं कर, बघू दे सूज वसारली का नाही. भरल्या आवाजात तिनं राधिकेला जवळ घेतली आणि पळीत उगाळून आणलेलं रक्तचंदन लावावं म्हणून तिनं त्यात बोट घातलं. पण राधिकेला ती मुळीच आवडलं नाही. तिरस्कारानं आईचा हात झिडकारीत तिनं सांगून टाकलं. तोंडावरची सूज घालवशील रक्तचंदनानं, पण काळजाला आलेली कशानं भरणार. मला तुमचं कुणाचं काही नको, कळलं तुमचं प्रेम. हाय ती नशिबानं घरात माणसं म्हणून बोलत्या ती. अंगाला भोकं तर पडत नाहीत. आणि आपण काय वाईट केलं नाही तर कुणाच्या बाच भ्या हाय. पण ते तुम्हाला कळलं तेव्हाची गोष्ट ना. त्यासनी एक नाही कळलं म्हणून तू तरी कळून गप्प बसावंस का नाही. शिकली यास नव्ह. तेच तर जाचत आहे सगळ्यांना. जाचत या का म्हण जाचायला. माझा जीव तर फुलून येतो. येत असेल तर काय, बोलायला ठीक आहे सगळं. तू जा बघू खाली. राधिका त्यावेळी कुणाशीच बोलायच्या मनस्थितीत नव्हती. तिला एकटीलाच एका बाजूला असं बसायचं होतं. कुणीही तिच्याजवळ यायला तिला नको होतं आणि म्हणूनच ती आपल्या आईवर चिडली आणि तिनं तिला तिथून जायला सांगून टाकलं. पण काही झालं तरी कमळाबाई तिची आई होती. लेकीच्या रागारागानं आपलंही डोकं भडकवून घेणारी ती आई नव्हती. तिनं रागावलेल्या राधिकेला अगदी प्रेमानं जवळ घेतली आणि तिचा मुका घेत ती म्हणाली, पोरांचा राग राग आईच्या पोटात मावतो पोरी. माझी शपथ हाय अशी रडशील तर. तुझी शपथ? कशाला घातलीस ही शपथ? काय उपयोग तिचा? पोरी, काय म्हण, तू तरी बोलत हुशार राहायचंच मास्तरांच्या संग. तूही त्यातलीच एक. कशाला पाठवलंस मला त्यांच्याबरोबर? तेव्हा नव्हती का ही गोष्ट लक्षात आली? आणि एखादं माणूस रस्त्यावर भेटलं तर त्याच्याशी बोलू नये म्हणजे जुलूमच आहे म्हणायचा. ते काय बोलले आणि मी काय सांगितलं यांची चौकशी तरी केली ते का ना. राधिकेनं आईवर आपली रागीट नजर रोखली आणि ती काही बोलायच्या अगोदरच आपलं अखेरचं असं बोलणं तिनं अगदी कडकपणानं सांगून टाकलं. घरातली कार्टी मेली म्हणून समजा तुम्ही. वाट फुटेल तिकडे आता जाईन मी. मला कुणाच्याही भावनेची कदर नाही आता. माझ्या भावना पिचून गेल्या. आता त्या कधीही साधल्या जायच्या नाहीत. तू मुकाट्यानं खाली जा, नाहीतर माझी शपथ आहे बघ. आणि त्याच वेळी पावसाबरोबर वाहणाऱ्या जोऱ्याच्या वाऱ्यामुळं धाड धाड वाजणारी खिडकी कायमची बंद करून शकुंतलेनं राधिकेला एक चिठ्ठी लिहायला घेतली. राधे, किसनकडून घरात घडलेला प्रकार समजला. शाळेला जाताना तो आला होता. त्यानं सांगितलं ते ऐकून काळीज फाटून गेलं. 5-7 मिनिटं तर त्या दिवशी मास्तर थांबले असतील. तशात माझी तुझ्या मागं घाई. ते 4 शब्द बोलले. तू तर तोंडही उघडलं नाहीस आणि त्याचं प्रायश्चित्त मात्र तुला या प्रकारानं मिळालं. काय वाटलं कसं सांगू, पण एवढं मात्र नक्की वाटलं की एव्ही तेव्ही ही माणसं इतकी रागावत आहेत तर मग बरीक तू मास्तरांबरोबर लग्न करावं. माझी समजूत आहे की ते नाही म्हणायचे नाहीत आणि तूही होय म्हणशील. मी एकटी तुमच्या लग्नाला हजर असले तरी काही बिघडत नाही. अगदी आजच्या आज मी मास्तरांनाही असंच एक पत्र लिहून टाकते. त्यात त्यांना स्पष्ट कळवीन की माझी मैत्रीण आहे थोडी भोळी भाबडी, लाजाळू आहे, पण सांभाळून घ्या. तू मात्र मनाची पक्की तयारी कर हं. खूप लिहावंसं वाटतंय ग, पण मनातील भावना शब्दांनी व्यक्त होत नाहीत बाई. थांब, तुझी आता गाठ तर पडू दे खरं, म्हणजे मग दाखवते. आणि बरं का, मी येईपर्यंत रडशील तर मात्र माझ्या गळ्याची शपथ आहे. तुझा हा रडवेपणा मास्तरांना देखील खपायचा नाही हे लक्षात असू दे. शकुंतला.